फ्रेंड्स, कल्पासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण ही टोपी केली आहे पहा, जेंट्ससाठी म्हणून केली आहे मी. 10.5 पावणे 11 इंच उंच आहे जवळपास आणि न ताणता याची रुंदी 10 इंच आहे. समजा ताणलं तर 11.5 इंचापर्यंत रुंदी येते त्याची. अगदी साधी आहे. या विणीचीच तुम्ही लेडीजसाठी सुद्धा करू शकता. कलर फक्त लेडीज घेतला की लेडीजसाठी होते. मोठ्या माणसासाठी करायला सगळ्यात सुंदर डिझाईन आहे. अगदी सिंपल आणि छान. तर अशी तुम्ही टोपी नक्कीच करू शकता. फक्त फ्रंट पोस्ट डबल क्रोशे आणि बॅक पोस्ट डबल क्रोशे असे 2 टाकेच वापरलेले आहेत. आणि इथे जे काठ केलाय, 2 प्रकारचे काठ सांगितले आहेत मी सांगताना व्हिडिओत. एक हा सिंगल क्रोशेचा किंवा दुसरा क्रॅप स्टिचचा. पण मी इथे जो केलेला आहे तो सिंगल क्रोशेचाच आहे. तर अशी ही सुंदर सोपी टोपी बसायला सुद्धा फिटिंगला फारच सुंदर होते. मी तुम्हाला दाखवते. हा बघा फिटिंगला किती सुंदर होते. यासाठी मी तुम्हाला हा फोटो दाखवलाय. तर एकदम कानही पूर्ण झाकले जातात आणि अतिशय सुंदर बसते ही फिटिंगला. त्यामुळे तुम्हाला ही खूप आवडेल करायला थंडीसाठी. आणि घप्पही खूप होते जाड. चांगली 150 ग्रॅम लोकर लागलेली आहे आपल्याला ही टोपी करायला. त्यामुळे अशी ही टोपी खूप आवडेल तुम्हाला करायला मित्रांनो. चला तर मग आपण पटकन सुरुवात करू ही टोपी करा. जेंट्स टोपीसाठी आपण ही लोकर घेतली आहे पहा, गंगाची आहे, ग्लोईंग स्टार म्हणून. आणि त्याचा शेड नंबर आहे 48. आता या लोकरीने आणि सुई घेतली आहे आपण 3.5 mm ची. तर या सुईने सुरुवात करू. मॅजिक लूप मध्ये 12 डबल क्रोशे करायचे आपल्याला. तर आपण मॅजिक लूप केला हातावर, एक टाका काढला. पहिला डबल क्रोशे म्हणजे नेहमी आपल्याला काय करावं लागतं, 3 चेन. तर तशा 3 चेन केल्या, 1 2 3. आणि आता या रिंग मध्ये 11 डबल क्रोशे करायचे. म्हणून दोऱ्याचा वेढा घेतला, मॅजिक लूप मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1. हा झाला 1 डबल क्रोशे. तर असे 11 डबल क्रोशे आपल्याला करायचे. आणि पहिला 3 चेनचा मिळून 12 टाके आपले होणार आहे. तर हे 3 डबल क्रोशे झाले आहेत. तर मी 11 डबल क्रोशे करून घेते. हे आपले 12 डबल क्रोशे करून झालेले आहेत. म्हणजे पहिल्या 3 चेन आणि 11 डबल क्रोशे. तर आपण आता दोरा ओढून घेऊ आणि हे पूर्ण बंद करून घेऊ. स्लिप स्टिच घालून पूर्ण बंद करू आपण याला. आता आपल्याला दुसऱ्या रो मध्ये काय करायचं आहे, प्रत्येक टाक्यामध्ये 2 डबल क्रोशेने आपण पहिल्यांदा 2 चेन करू. आणि या 2 चेन म्हणजे आपण पहिला डबल क्रोशे धरणार नाहीये. आता आपण काय करायचं की हे जे 2 खांब आहे पहा, पहिला 3 चेनचा, 1 मिनिट असं दिसेल तुम्हाला. पहिला 3 चेनचा खांब आहे आणि दुसरा 1 खांब आहे. तर त्या 2च्या मध्ये टाका सुई घालून तिथे 1 डबल क्रोशे करणार आहे. तर 2 डबल क्रोशेच्या मध्ये घातला, टाक्यात नाही. आणि इथे डबल क्रोशे करायचा आहे. दोऱ्याचा वेढा घेऊन 2 खांबाच्या मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि हा झाला पहिला खांब. आता दुसरा आपल्याला या टाक्याभोवती फ्रंट पोस्ट डबल क्रोशे करायचा आहे पहा. आणि फ्रंट पोस्ट करायचं असल्यामुळे काय केलं, दोऱ्याचा वेढा घेतला, या टाक्यात नाही घालायचं, खांबाच्या मध्ये, खांबाच्या भोवती सुई लपेटून समोर टोक आणलं त्याचं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं टोक, 3चे 2, 2चा 1, फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. आता पुढचा टाक्यात आपल्याला 1 डबल क्रोशे करायचा आहे. टाक्यात डबल क्रोशे आणि इथे खांबाभोवती फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. पुन्हा 1 फ्रंट पोस्ट डबल क्रोशे केला इथे. परत पुढच्या टाक्यामध्ये हे पहा, 1 टाक्यात करतोय आपण डबल क्रोशे आणि या पुढच्या खांबाभोवती फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. तर हे 12 खांब आहेत आपले, म्हणून 12 फ्रंट पोस्ट डबल क्रोशे येणार आहे. आणि 12 टाके आहेत म्हणून 12 खांब येतील. तर हा रो झाला की आपले 12 डबल क्रोशेचे टाके आणि 12 फ्रंट पोस्ट डबल क्रोशेचे असे 24 टाके असणार आहे. दिसतंय कसं करतोय आपण. टाक्यामध्ये डबल क्रोशे केला आणि खांबाभोवती फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. सुई लपेटून खांबाला समोर आणायची, मागून लपेटून, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 3चे 2, 2चा 1. तर असे पूर्ण करून घ्या. 1 फ्रंट पोस्ट, 1 डबल क्रोशे. 22 झालेत माझे टाके करून. आता पुन्हा 1 टाक्यात करायचा डबल क्रोशे आणि शेवटचा 1 या खांबाभोवती.
सुई घालून फ्रंट पोस्ट डबल क्रोशे केलाय. आता हे 24 टाके झाले आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने आपण याला जोडून घेणार. हे 2 राऊंड आपले पूर्ण झाले पहा. आता तिसऱ्या राऊंडला आपल्याला काय करायचंय, पुन्हा 2 चेन करा. पहिला डबल क्रोशे म्हणून नाही धरत आपण या 2 चेनला. आता काय करणार आपण, हा फ्रंट पोस्ट आहे त्याच्या आधीचा हा साधा डबल क्रोशे आहे, तर या डबल क्रोशेच्या आधी आपण टाक्यात 2 खांबाच्या मध्ये सुई घालून एक डबल क्रोशे केला. पुन्हा बघा, हवं तर मी उसवून पुन्हा दाखवते. बघा, हा इथे फ्रंट पोस्ट आहे, स्पष्ट दिसतोय असा वर आल्यासारखा, आणि हा एक साधा खांब आहे. तर खांबाच्या आधी आपण सुई घातली इथे आणि तिथे आपल्याला एक एक डबल क्रोशे केलायचा. आता पुढचा जो साधा खांब होता तिथे आपल्याला बॅक पोस्ट करायचा आहे. म्हणजे सुई त्या खांबाभोवती लपेटून टोक मागे नेलं, असं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि 3चे 2, 2चा 1 बॅक पोस्ट डबल क्रोशे केला. आता पुढचा जो फ्रंट पोस्ट आहे त्यावर फ्रंट पोस्टच करायचा. प्रत्येक वेळेस फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्टच आला पाहिजे. आता हेच रिपीट करायचं. पहा, एक साधा डबल क्रोशे आहे, एक फ्रंट पोस्ट आहे. तर साध्या डबल क्रोशेच्या आधी मध्ये सुई घालून एक खांब केला, साधा खांब, आणि जो साधा डबल क्रोशे होता त्यावर बॅक पोस्ट डबल क्रोशे केला. अशी सुई मागे काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 3चे 2, 2चा 1, आणि जो फ्रंट पोस्ट होता त्यावर पुन्हा फ्रंट पोस्टच केला. म्हणजे एक एक टाका वाढतोय आपला. पहा, तुम्हाला आता हे स्पष्ट दिसत असेल की हा फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट आहे आणि मध्ये एक बॅक पोस्ट करतोय फ्रंट पोस्टच्या आधी आणि एक टाका वाढवतोय. म्हणजे पुन्हा आपले 12 टाके वाढणार आणि टाके किती होणार आहे, 36. काय करायचं पहा, परत हे 2 आहे, एक डबल क्रोशे एक फ्रंट पोस्ट आहे. तर डबल क्रोशेच्या आधी एक साधा डबल क्रोशे केला, डबल क्रोशेवर एक बॅक पोस्ट डबल क्रोशे केला, पाठीमागे काढलं, 3चे 2, 2चा 1, आणि फ्रंट पोस्ट जो होता त्यावर पुन्हा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे केला. म्हणजे एक बॅक पोस्ट हा जास्तीचा आला आपला. परत आपण काय करणार, एक साधा डबल क्रोशे एक फ्रंट पोस्ट. तर साध्याच्या आधी सुई घालून एक साधा डबल क्रोशे केला. नुसता जो डबल क्रोशे आहे त्याच्या भोवती सुई लपेटून टोक मागे नेलं आणि तिथे बॅक पोस्ट डबल क्रोशे केला. आणि जो एक इथे आहे फ्रंट पोस्ट त्यावर पुन्हा फ्रंट पोस्टच केला. तर हा राऊंड असा पूर्ण करायचा. आपला राऊंड होत आलाय. आता पुन्हा पहा, शेवटी एकदा काय करतोय आपण, पहिले या एक खांब आहे आणि एक फ्रंट पोस्ट आहे. तर डबल क्रोशेच्या आधी एक साधा डबल क्रोशे करतोय, मग डबल क्रोशे जो आहे त्यावर बॅक पोस्ट डबल क्रोशे करतोय, आणि जो फ्रंट पोस्ट आहे त्यावर फ्रंट पोस्टच करतोय. तर असे आपले टाके वाढले आणि आता टाके किती झालेत, 48. नाही सॉरी, तिसरा राऊंड आहे ना हा, म्हणजे 36 झालेत. आता चौथ्या राऊंड मध्ये आपण काय करणार आहे पहा, पुन्हा 2 चेन केल्या. आता काय काय आहे आपल्याजवळ, एक डबल क्रोशे एक बॅक पोस्ट आणि एक फ्रंट पोस्ट. तर पुन्हा या डबल क्रोशेच्या आधी एक डबल क्रोशे करायचा साधा, मध्ये सुई घालून, टाक्यात नाही कोणत्याच. नंतर या डबल क्रोशेवर आता फ्रंट पोस्ट डबल क्रोशे करायचा. मगाशी बॅक पोस्ट केला होता, आता फ्रंट पोस्ट करायचा आहे. कारण काय, याचं लक्षात कसं ठेवायचं बघा, हा फ्रंट पोस्ट आहे त्याच्या आधीचा बॅक पोस्ट आहे, तर त्याच्या आधी फ्रंट पोस्ट यायला पाहिजे. म्हणून इथे आता वाढवायचा जो आहे तो फ्रंट पोस्ट डबल क्रोशे केला आपण डबल क्रोशेवर. मग बॅक पोस्ट जो होता त्यावर परत बॅक पोस्टच डबल क्रोशे करू, बॅक पोस्टवर बॅक पोस्ट डबल क्रोशे, फ्रंट पोस्टवर पुन्हा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. तर असे 4-4 करणार आहे आपण. एक गॅप मध्ये डबल क्रोशे केला, मग फ्रंट पोस्ट, मग बॅक पोस्ट आणि मग फ्रंट पोस्ट, तसंच रिपीट करायचं. आता या 2 खांबांच्या मध्ये सुई घालून एक साधा डबल क्रोशे केला. पुढच्या डबल क्रोशे जो होता साधा त्यात सुई घालून फ्रंट पोस्ट डबल क्रोशे केला. पहा, टोक समोर आणलाय त्याचा, फ्रंट पोस्ट डबल क्रोशे केला. जो बॅक पोस्ट आणि फ्रंट पोस्ट आहे पुढचा तो तसाच ठेवला, म्हणजे बॅक पोस्टवर बॅक पोस्ट, फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट. तर बॅक पोस्ट डबल क्रोशे आहे पुढचा, त्यावर बॅक पोस्ट डबल क्रोशे केला, आणि त्याच्या पुढचा फ्रंट पोस्ट आहे तर त्यावर फ्रंट पोस्ट केला.
लक्षात येत आहे ना? आता असं रिपीट करत जा. बघा परत 2च्या मध्ये सुई घालून एक डबल क्रोशे केला. पुढचा जो साधा डबल क्रोशे आहे त्यावर फ्रंट पोस्ट डबल क्रोशे केला. समोर सुई काढली आहे पहा. फ्रंट पोस्ट डबल क्रोशे केला. आणि हे जे 2 डात आता आहे, एक बॅक पोस्ट आहे आणि एक फ्रंट पोस्ट आहे. तर बॅक पोस्ट वर बॅक पोस्ट केला. बॅक पोस्ट म्हणजे अशी सुई मागे नेली, धरून ठेवायचं असं बोटाने, म्हणजे सोपं जातं. आणि मग 3चे 2, 2चा 1 आणि हा एक फ्रंट पोस्ट आहे त्यावर फ्रंट पोस्ट केला. आता असा हा राऊंड पूर्ण करा. राऊंड झाल्यावर आपले टाके होतील 48. आता दिसत चाललं पहा स्पष्ट आपल्याला फ्रंट पोस्ट. हा राऊंड होत आला पहा आपला. आता हे लक्षात काहीच नाही ठेवावं लागत आपल्याला, अगदी सोपं असतं. जो फ्रंट पोस्ट खालपासून सुरू आहे ना तो आपला टर्निंग पॉइंट आहे, म्हणजे तिथून आपण आपले गट पडतात आहे. तर आपल्याला याच्यानंतर पहिल्यांदा एक साधा डबल क्रोशे करायचा आणि मग एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट आला पाहिजे असं पाहायचं. त्यामुळे आता हे एक बॅक आणि एक फ्रंट आहे, त्याच्या आधीचा फ्रंट आला पाहिजे म्हणून हा फ्रंट पोस्ट, पुढचा बॅक पोस्ट आणि त्याच्या पुढचा फ्रंट पोस्ट. झालं हे पूर्ण 4-4 याचं. आणि मग स्लिप स्टिचनी पहिल्या टाक्याशी आपण जोडून देऊ, पहिल्या खांबाशी. हे आपले 4 राऊंड झाले आणि आपले टाके झाले आहेत 48. आता 5व्या राऊंडला काय करायचं आपल्याला, परत 2 चेन करू, एक टाका वाढवायचा आहे आणि मग बॅक पोस्ट फ्रंट पोस्ट पहा कसे बरोबर येतात. 2 चेन केल्या. आता आपल्याला माहित आहे की हा आपला फ्रंट पोस्ट आहे, याच्या आधीचा बॅक पोस्ट आहे, याच्या आधीचा फ्रंट पोस्ट आहे आणि याच्या आधीचा नुसता डबल क्रोशे आहे. तर आपण या नुसत्या डबल क्रोशेच्या आधी 2 खांबाच्या मध्ये सुई घालून एक डबल क्रोशे करून घेतला. आणि आता हा नुसता डबल क्रोशे जो होता तो फ्रंट करावा लागेल की बॅक, बघा तुमचं तुम्हालाच कळेल. पुढचा फ्रंट आहे म्हणजे हा आपल्याला आता बॅक पोस्ट करावा लागेल वाढवलेला. तर आता हा डबल क्रोशे जो होता साधा याच्या आधीच्या राऊंडचा, तिथे आपल्याला आता बॅक पोस्ट डबल क्रोशे करायचा आहे. पाठीमागून विणलं, 3चे 2, 2चा 1. तो बॅक पोस्ट झाल्याबरोबर आता पुढचं काय आहे सांगायलाच नको. पुढचा फ्रंट पोस्ट, त्याच्या पुढचा बॅक पोस्ट पुन्हा आणि याच्या पुढचा पुन्हा फ्रंट पोस्ट. फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्टच येईल, डिझाईन बदलणार नाही कारण आपलं. आता बघा परत हे 4 टाके आहेत त्यावर करायचं आहे आपल्याला. तर 4चे 5 करायचे आणि टाके. त्यामुळे पहिले हा फ्रंट पोस्ट आहे, त्याच्या आधी नुसता खांब आहे, तर तो आता बॅक पोस्ट झाला पाहिजे. त्याच्या आधी एक डबल क्रोशे करू, 2 खांबाच्या मध्ये सुई घालून. आणि हा जो नुसता डबल क्रोशे होता त्याला आता बॅक पोस्ट करायचा आहे आपल्याला, कारण त्याच्या पुढचा फ्रंट पोस्ट आहे म्हणून. हा बॅक पोस्ट झाला, त्याच्या पुढचा जसा आहे तसाच मग फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट फ्रंट पोस्ट. एक फ्रंट पोस्ट, एक बॅक पोस्ट आणि पुढचा परत फ्रंट पोस्ट. दिसतंय छान डिझाईन आता दिसायला लागलं. बस असंच कंटिन्यू करा. पहिले आपल्याला एक खांब नवीन करायचा खाचेत घालून, म्हणजे 2 खांबाच्या मध्ये घालून. मग पुढचा काय करायचा हे इथे ओळखू येतं. हा फ्रंट पोस्ट आहे म्हणजे पुढचा साधा डबल क्रोशे जो होता तो आता बॅक पोस्ट डबल क्रोशे करायचा आपल्याला. आणि मग पुढचे क्लिअरच दिसतात. एक फ्रंट पोस्ट, एक बॅक पोस्ट, एक फ्रंट पोस्ट. बस असा हा पूर्ण राऊंड करा. टाके किती होतील हा राऊंड झाल्यावर आपले 60. आपला हा पूर्ण राऊंड होत आला पहा. केव्हाही लक्षात काय ठेवायचं की हे आता खूप सारे फ्रंट पोस्ट आहे, पण जो सुरुवातीपासून आलाय फ्रंट पोस्ट हे नंतर ऍड झालेले आहे. तर सुरुवातीपासून जो आलेला आहे तो झाला की त्यानंतर आपल्याला टाका वाढवायचा असतो, एवढं लक्षात ठेवायचं. मग एक टाका वाढवला, डबल क्रोशे 2 खांबाच्या मध्ये करून. हा फ्रंट पोस्ट आहे म्हणजे त्याच्या आधीचा आता हा बॅक पोस्ट करावा लागेल. तर बॅक पोस्ट केला वाढवल्यानंतर, मग एक फ्रंट, एक बॅक, एक फ्रंट, असे 3 टाके करायचे आपल्याला. मूळ डिझाईन आपलं जे एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट आहे ते आपलं वरपासून कंटिन्यू झालं पाहिजे. फक्त वरपासून आपल्याला मध्ये टाके वाढवावे लागतात म्हणून थोडा प्रश्न येतो. तर हे आपले हा राऊंड पूर्ण झालाय. 60 टाके झाले आहेत आपले. आणि आपण इथे स्लिप स्टिचनी पुन्हा याला बंद करणार आहे. आता पुढचा राऊंड करताना परत 2 चेन केल्या मी. आणि पहिलं पहा काय करायचं. आता हा मूळ खांब आहे इथे आपला झालेला
खालपासून फ्रंट पोस्ट आलेला, त्याच्या आधीचा बॅक पोस्ट आहे, हा फ्रंट पोस्ट, हा बॅक पोस्ट. आता मध्ये त्याच्या आपल्याला खांब एक वाढवावा लागणार आहे, तर तसा खांब वाढवला मी. आता हा बॅक पोस्ट होता, असं बघा जोडतानाच थोडं पुढे जोडल्या गेलं होतं. माझ्या एकदम लक्षात आलं की बॅक पोस्ट होता आणि फ्रंट पोस्ट कसा आला त्याच्या जागी, म्हणून ते लक्ष ठेवायचं असं. आता पुन्हा मी 2 चेन केल्या आणि परत बघा आता इथे एक टाका वाढवायचा आधी. 2 चेन झाल्यावर आता इथे कोणता यायला पाहिजे, फ्रंट पोस्ट की बॅक पोस्ट हा प्रश्न आहे. बाकी सगळे स्पष्ट दिसतातच. जसं पहा, हा फ्रंट पोस्ट दिसतोय, हा फ्रंट पोस्ट, त्याच्यामध्ये बॅक पोस्ट आहे, हा बॅक पोस्ट आहे, हा फक्त डबल क्रोशे आहे. तर यावर काय करायचं, तर हा बॅक पोस्ट पुढचा असल्यामुळे या जुना जो खांब होता आधीच्या राऊंड मधला त्याच्यावर आपल्याला काय करावं लागेल, फ्रंट पोस्ट. एकदा फ्रंट पोस्ट करावं लागतो एका राऊंड मध्ये आणि पुढच्या राऊंड मध्ये बॅक पोस्ट करावं लागतं वाढवलेल्या टाक्यावर. एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट असं करा आता पूर्ण. हा पुन्हा फ्रंट पोस्ट, पुढचा बॅक पोस्ट, पुढचा परत फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. हे एक पॅटर्न झाला आपला. हा खालपासून सुरू झालेला फ्रंट पोस्ट आला. म्हणजे याच्यानंतर आता टाका वाढवायचा. तर याच्यानंतर मध्ये सुई घालून एक डबल क्रोशे केला जास्तीचा. नंतर आता हा जो साधा डबल क्रोशे होता तिथे काय करायचं, मध्येच कुठे आपल्याला बरेचदा काम सोडून चाललं जावं लागतं कुठल्या तरी दुसऱ्या कामाला, विणकाम सोडून. तर मग अशा वेळेस एकदम आठवत नाही आपल्याला काय सुरू होतं, म्हणून ते समजलं पॅटर्न म्हणजे मग काही तो प्रॉब्लेम येणार नाही. एक फ्रंट एक बॅक, एक फ्रंट एक बॅक, म्हणजे याच्या आधीचा कोणता येईल, हा फ्रंट. म्हणून मग नुसता डबल क्रोशे जो होता तो आपल्याला फ्रंट पोस्ट विणावा लागेल. हा फ्रंट पोस्ट विणला. आता पुढचं सोपंच आहे, प्रत्येक एक बॅक पोस्ट एक फ्रंट पोस्ट. एक बॅक पोस्ट झाला, पुन्हा एक फ्रंट पोस्ट, पुढचा बॅक पोस्ट आणि पुढचा परत फ्रंट पोस्ट. म्हणजे हे दुसरं पॅटर्न पूर्ण झालं. हा कारण खालपासून सुरू झालेला आला, पहा मी जसं सांगितलं तसं. आता काय कराल, इथे पुन्हा टाका वाढवायचा, एक डबल क्रोशे करायचा साधा. मग हा जो डबल क्रोशे आहे त्यावर फ्रंट पोस्ट, हा बॅक पोस्ट दिसतोच, मग फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट फ्रंट पोस्ट. इतकं झालं की तिसरं पॅटर्न झालं. मग टाका वाढवायचा. तर असा हा राऊंड पूर्ण करा. पुन्हा आपण या शेवटच्या पॅटर्न मध्ये आलोय पहा. हा खालपासून सुरू झालेला फ्रंट पोस्ट झाला की त्यानंतर टाका वाढवायचा, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक डबल क्रोशे, नंतर एक फ्रंट पोस्ट करावा लागेल आता, कारण पुढचा बॅक पोस्ट आहे. एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट, एक फ्रंट पोस्ट. असे 6 टाके आहेत एकेका गॅप, एकेका पॅटर्न मध्ये. 12 पॅटर्न आहेत असे, म्हणजे एकूण 72 टाके होतील आपले हा राऊंड झाल्यावर. आणि मग पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून बंद करून टाकू. आता हे 72 टाके आहे. आपण रुंदी मोजायची, ती 6.5 इंच झाली तर आपलं झालं. पण तेवढी काही झालेली दिसत नाही आपली, सध्या फक्त 4 इंच आहे. मग आपल्याला पुन्हा आणखीन हेच करावं लागेल. परत 2 चेन केल्या आणि पुन्हा आता पहिल्या टाक्याच्या 2 खांबाच्या मध्ये सुई घालून एक खांब केला, एक्स्ट्रा वाढवलं म्हणजे टाका. आता हा जो पुढचा खांब आहे, इथे फ्रंट पोस्ट की बॅक पोस्ट पहा, तुम्हीच बघून सांगू शकता. फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट, फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट. हा फ्रंट पोस्ट आहे म्हणजे याच्या पुढचा काय यायला पाहिजे, बॅक पोस्ट. तर आपण हा बॅक पोस्ट डबल क्रोशे करू. वाढवल्यानंतरचा पुढचा जो मागच्या राऊंडला फक्त खांब होता तिथे बॅक पोस्ट केला आणि त्याच्या पुढे मग नेहमीसारखं एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट. हे असं पुढचं पॅटर्न येईस तवर. एक फ्रंट पोस्ट, पुढचा बॅक पोस्ट. आता 7 टाके येतील मध्ये आणि हा फ्रंट पोस्ट. म्हणजे हे एक पॅटर्न पूर्ण झालं पहा. बरोबर आहे. आता परत एक टाका वाढवावा लागेल तुम्हाला, मग एक बॅक पोस्ट करावा लागेल, मग फ्रंट बॅक असं करायचं. म्हणजे हा राऊंड झाला की तुमचे टाके किती होणार आहेत, 84. कारण आता हे 72 टाके होते तर 84 टाके होतील. हा राऊंड पूर्ण करा. लक्षात आलं ना काय कराल. पहिल्यांदा इथे एक टाका वाढवा 2 खांबाच्या मध्ये. मग हा फ्रंट पोस्ट आहे म्हणजे हा बॅक पोस्ट करावा लागेल. बॅक पोस्ट म्हणजे असा. नंतर पुढचा फ्रंट, पुन्हा बॅक, पुन्हा फ्रंट बॅक फ्रंट. इथपर्यंत आलं की परत एक टाका वाढवायचा. तर असा हा राऊंड पूर्ण करा. 84 टाके होतील.
आपला हा 7वा राऊंड होत आलाय. परत शेवटचं पॅटर्न राहिलंय माझं. हा फ्रंट पोस्ट खालपासून आलेला झालाय, म्हणजे याच्यानंतर टाका वाढवायचा. खांब करायचा आपल्याला इथे. तर एक खांब हा एक्स्ट्रा केला आणि मग प्रत्येक खांबावर करायचा, आयदर फ्रंट पोस्ट किंवा बॅक पोस्ट. तर हा पुढचा फ्रंट आहे, त्याच्या आधीचा बॅक असला पाहिजे, म्हणून बॅक पोस्ट केला हा. मग परत एक फ्रंट पोस्ट, एक बॅक पोस्ट, एक फ्रंट. असे 7 टाके येतात मध्ये, म्हणजे 7वा राऊंड सुरू आहे म्हणून. 8व्या राऊंडला 8 येतील आणि 12च्या पाढ्यात टाके वाढत जातात. म्हणजे 7व्या राऊंडला 12 84 म्हणून 84 टाके येतात. अशा पद्धतीने होतं ते. आता आपण पुन्हा याच्याशी सिंगल क्रोशेने जोडून दिला. हे 84 टाके झाले माझे. आता पुढच्या रोला काय करायचंय परत, तर हा फ्रंट पोस्ट आहे झालेला, तर त्याच्या आधी आपल्याला 2 चेन करा सुरुवातीला तर, आणि 1 टाका वाढवायचा, म्हणून 1 डबल क्रोशे एक्स्ट्रा केला. तो 2 चेनचा आपण काही धरत नाही, जॉईंट जो आहे तो. आता आपण पहा इथे फ्रंट बॅक फ्रंट बॅक फ्रंट बॅक येईल, म्हणून मग याच्या पुढचा हा काय आला पाहिजे, फ्रंट. म्हणून मग इथे फ्रंट पोस्ट करायचा. याच्या आधीच्या रोला तुम्हाला आठवत असेल, वाढवल्यावर आपण बॅक पोस्ट करत होतो, तर या पुढच्या रोला वाढवल्यावर फ्रंट पोस्ट करायचं. ऑल्टरनेट येते, एकदा फ्रंट एकदा बॅक, मग परत फ्रंट पोस्ट. आणि मध्ये 8 टाके येतील याच्यात आता. आणि हा राऊंड झाला की आपले टाके असतील 96, 12 96, कारण 8 8 आहे आणि 12 पॅटर्न आहेत हे असे. एक फ्रंट एक बॅक पुढचं काही सोपंच असतं नेहमी, फक्त टाका वाढवायचा कुठे हे न विसरता केलं की बाकी सगळं सोपं असतं. बघा आपण एक फ्रंट एक बॅक एक फ्रंट एक बॅक असं केलं, आणि आधीचा जो नुसता डबल क्रोशे होता त्याचा 1 टाका वाढवला आपण, 1 डबल क्रोशे हा, आणि दुसरा जो नुसता डबल क्रोशे होता तिथे फ्रंट पोस्ट केला. आता परत तसंच हे पहिलेपासून आलेला डबल फ्रंट पोस्ट आहे, याच्यानंतर वाढवायचा, म्हणून 1 डबल क्रोशे जास्तीचा केला 2 खांबांच्या मध्ये. आता पुढचा डबल क्रोशे फ्रंट की बॅक हा प्रश्न असतो, तर फ्रंट हा, त्याच्या पुढचा बॅक, मग त्याच्या पुढचा फ्रंट येईल, म्हणून हा फ्रंट करायचा. बस अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करा. आता परत एक बॅक येईल आणि मग हा 8वा राऊंड आहे, तर 12 8 96 टाके होतील आपले. तर हा राऊंड पूर्ण करा. मग आपण मोजू, 6.5 इंच झाला असेल तर मग बस झालं. मग पुढचं सांगते मी काय करायचं. हे आपलं 8व्या राऊंडचं शेवटचं पॅटर्न आलाय आता. तर फ्रंट पोस्ट डबल क्रोशे झाला हा खालपासून आलेला, म्हणजे इथे टाका वाढवायचा. टाका वाढवला आपण 1 डबल क्रोशे घालून. नंतर पुढचा हा बॅक पोस्ट आहे, म्हणजे याच्या आधीचा फ्रंट पोस्ट. मागच्या ओळीचा हा डबल क्रोशे असतो, ज्याच्यावर आपल्याला ठरवावं लागतं की फ्रंट पोस्ट करायचा की बॅक पोस्ट. तर ते पुढचे टाके पाहून ठरवायचं. मग बाकी पुढचं नेहमीसारखंच असतं, 1 फ्रंट पोस्ट 1 बॅक पोस्ट असं करत जायचं. त्यात काही बदल नसतो, 1 फ्रंट पोस्ट 1 बॅक पोस्ट तसाच. आणि हा राऊंड झाल्यावर आपले टाके किती होणार आहे, 96, कारण हा 8वा रो आहे, 12 8 96. मग आपण मोजू, आणि बहुतेक अजूनही झालं नाही आहे 6.5 इंच, मग आपल्याला आणखीन 1 राऊंड करावा लागणार आहे. हा शेवटचा फ्रंट पोस्ट, आणि हा फ्रंट पोस्ट झाला की आपण स्लिप स्टिचनी याला जोडून देऊ. आता जर मोजलं आपण तर हे अजूनही 5.25 इंचच आहे जवळपास, त्यामुळे 1 राऊंड काय कदाचित जास्तही करावं लागेल आपल्याला. तर पुन्हा आपण काय करणार, तर 96 झाले आहेत 8 ओळी झाल्यावर. आता 9वी ओळ झाल्यावर 108 टाके होतील आपले. आता 2 चेन केल्या मी पहिले, परत 1 मध्ये आपण डबल क्रोशे करायचा, हा वाढवलेला टाका. आणि आता मगाशी फ्रंट पोस्ट केला होता, तर आता बॅक पोस्ट करावा लागेल आपल्याला. तर इथे या टाक्यावर बॅक पोस्ट डबल क्रोशे करायचा. मग परत पुढचा फ्रंट पोस्ट, हा बॅक हा फ्रंट हा बॅक असं करत इथपर्यंत यायचं, म्हणजे 1 पॅटर्न पूर्ण होतं. 1 फ्रंट 1 बॅक, आणि 9 टाके येतील मध्ये आता. आणि 9 12 अष्टोदर्शे म्हणून 108 टाके आपले. हा राऊंड झाला की आपले 108 टाके असणार आहे.
एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट असं करत आपण पुन्हा अशा फ्रंट पोस्टवर आलो की जो खालपासून सुरू झालेला आहे बघा, इथपासून सुरू झालेला. त्यामुळे याच्यानंतर आता पॅटर्न नवीन म्हणून पुन्हा टाका बदलायचा. हे एवढे येतात आपले पाय इथून इतके टाके, तर हे 8 टाके असतात. आणि आता आपण एक वाढवतो म्हणजे 9 होतात ते. आता इथे आपण एक वाढवतो, त्यामुळे हा पुढचा जो डबल क्रोशे आहे साधा, त्याच्याऐवजी आता आपल्याला बॅक पोस्ट डबल क्रोशे करावा लागतो. आणि मग पुढचे ठळक दिसतातच, एक फ्रंट एक बॅक एक फ्रंट एक बॅक असं पूर्ण करा. आणि आपले टाके किती होणार आहेत हे 108. आपला हा 9वा राऊंड पूर्ण झालेला आहे. आणि 9व्या राऊंड नंतर आपले टाके झाले, सॉरी पूर्ण नाही झालेला आहे. एक पॅटर्न ठेवला मी तुमच्यासाठी परत. हा फ्रंट पोस्ट डीसी खालपासून वाला आला की त्याच्यानंतर एक टाका वाढवतो आपण, तसा टाका वाढवला. नंतर एक बॅक पोस्ट आणि मग पुढे एक फ्रंट एक बॅक असं करत राहायचं. एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट आणि मग शेवटी जोडून द्यायचं. तर आता जर आपण याची रुंदी बघितली राऊंड झाल्यावर तर ती जेमतेम 6 सुद्धा व्हायचीच आहे, थोडी 5.5 आहे. तर आपल्याला 6.5 हवी होती म्हणून एक राऊंड आपल्याला आणखीन करावा लागेल. आता या राऊंड नंतर आपले टाके आहेत 108 आणि आता जो राऊंड करू त्यानंतर होणार आहेत 120 टाके. तर हा राऊंड कसा करणार मग परत एक फ्रंट पोस्ट एक आपण मध्ये टाका वाढवायचा म्हणून मध्ये सुई घालून एक डबल क्रोशे केला. आणि आता पहिला फ्रंट पोस्ट आलाय बघा, परत हा फ्रंट पोस्ट स्पष्ट दिसतोय. याच्यानंतरचा बॅक पोस्ट म्हणजे याच्यानंतरचा काय असायला पाहिजे फ्रंट पोस्ट. तर हा जो मगाच्या राऊंडचा डबल क्रोशे होता तिथे आता काय केला फ्रंट पोस्ट, मग पुन्हा एक बॅक पोस्ट, मग एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट करत जा. एक फ्रंट पोस्ट एक बॅक पुन्हा एक फ्रंट. मध्ये 10 टाके येतात आता. म्हणजे आपण वाढवलेला टाका धरून 10 टाके होतील आपले आणि मग पुन्हा वाढवायची वेळ येईल. आता हा शेवटचा फ्रंट पोस्ट झाला पहा. हा फ्रंट पोस्ट झाला म्हणजे 10 टाके झाले विणून की आपल्या लक्षातच येईल की आपला हा सुरुवातीपासूनचा फ्रंट पोस्ट आहे. आणि याच्यानंतर नेहमी काय असतं आपला टाका वाढवायचा म्हणून मध्ये गॅपमध्ये टाकून एक डबल क्रोशे केला साधा आणि मग परत एक फ्रंट एक बॅक. हा मगाचा जो नुसता डबल क्रोशे होता तिथे आता फ्रंट पोस्ट करावा लागतोय. त्याच्यानंतर एक बॅक. फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. पुन्हा एक फ्रंट पोस्ट. तर असा हा राऊंड पूर्ण करा आणि राऊंड पूर्ण झाला की आपले टाके होतील 120 आणि ही रुंदी 6.5 इंच झाली तर मग पुरे झालं. मग पुढे काय करायचं मी दाखवते. आता हे शेवटचं पॅटर्न सुरू झालंय आपलं 12 पैकी. तर परत हा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे झालाय म्हणजे त्या खालपासून निघालेला म्हणून एक टाका वाढवायचा म्हणून एक डबल क्रोशे केला गॅपमध्ये 2 खांबाच्या. पुढे हा फ्रंट आहे हा बॅक हा फ्रंट येईल म्हणून फ्रंट पोस्ट केला. मग पुढचा बॅक पोस्ट एक फ्रंट एक बॅक असं आता शेवटपर्यंत करा. हे शेवटी इथपर्यंत आलं की आपण बंद करू. आता राऊंड पूर्ण झाल्यावर आपण याची रुंदी मोजू. हा बघा आता ही रुंदी साधारण 6.5 इंच होत आली आहे, बरोबर 6.5 इंच. आता यानंतर काही आपल्याला हा वाढवायचा प्रोग्राम करायला नकोय. किती सुंदर डिझाईन दिसतंय बघा. आणि आता आपल्याला काय करायचंय फक्त एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट असं करत जायचंय. म्हणून मी 2 चेन केल्या आधी आणि आपण हा वाढवलेला टाका इथे मध्ये तर त्याला बॅक पोस्ट करावं लागेल आपल्याला कारण पुढचा फ्रंट आहे. आता वाढवला नाही पहा या राऊंडला, फक्त जो वाढवलेला डबल क्रोशे होता त्यावर बॅक पोस्ट केला आणि आता हा फ्रंट पोस्ट आलाय तर फ्रंट पोस्ट दिसतंच तुम्हाला ते स्पष्ट. पुढचा बॅक पोस्ट. आता कुठेही न वाढवता एक बॅक पोस्ट एक फ्रंट पोस्ट असा पूर्ण राऊंड करायचा. आणि टाके किती आहेत हे 120 10 ओळी झाल्या आहेत आपल्या कारण. आणि हे 120च्या 120च राहतील आपले पूर्ण. आता असंच करत जायचंय. एक फ्रंट पोस्ट डीसी एक बॅक पोस्ट डीसी एवढा हा राऊंड पूर्ण करते आणि मग मी तुम्हाला दाखवते. आता 11व्या राऊंड मध्ये हे एक पॅटर्न पूर्ण झालं आपलं पहा. एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट करून हा फ्रंट पोस्ट आला खालपासून सुरू झालेला जसं आपण प्रत्येक वेळेस पाहताय ना. पण आता आपण वाढवणार नाहीये इथे. पुढे फ्रंट पोस्टच्या पुढे काय करायचं बॅक पोस्ट.
तर जो नुसता डबल क्रोशे होता मगाचा तो बॅक पोस्ट केला पुन्हा, आणि दुसरं काही लक्षातच नाही ठेवायचं. आता या ओळीपासून सरळ सगळे एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट असे पूर्ण 120 टाके करायचे. तर आता हा कुठला राऊंड सुरू आहे, खालपासूनचा आलेला फ्रंट पोस्ट आहे की कुठला आहे हे पाहायची गरज नाही. सरळ सरळ एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट असं करून हा राऊंड पूर्ण करा. मित्रांनो, आपला हा राऊंड झालेला आहे पहा, 11वा. यात काय केलं आपण पूर्ण की फक्त एक फ्रंट पोस्ट डीसी एक बॅक पोस्ट डीसी असा पूर्ण राऊंड केलाय आपण. आणि आता इथपासून आपल्याला सगळे राऊंड असेच करायचे आहे, फक्त एक फ्रंट पोस्ट डीसी एक बॅक पोस्ट डीसी. आणि असे किती वेळ करायचे तर ह्या मुद्दाम मार्कर लावलाय जेव्हा हा राऊंड सुरू झाला त्या टोकाला खाली. तर असे इथपासून खाली 7 ते 8 इंच जशी तुम्हाला उंची हवी असेल तशी. कोणाकोणाला असं खाली कानाशी फोल्ड करायला जास्त लागतं, कोणाला कमी लागतं. तर आपल्या सोयीनुसार 7 किंवा 8 इंच आपण उंची करू याची मार्कर पासून. आणि आता काहीही बदल करायचा नाही, फक्त आता राऊंड झाला की परत 2 चेन करायच्या पहिल्या, ज्या की आपण धरणार नाही फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट वगैरे. आणि मग पहिला बॅक पोस्ट दुसरा फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट असा एक फ्रंट पोस्ट असं पूर्ण करत जायचं. शेवटचा आपला नेहमी असं ठेवलाय आपण पॅटर्न की शेवटचा नेहमी फ्रंट पोस्ट येतो. या फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट केला की जोडून द्यायचं. मग तर असे राऊंड करत चला. 120चे 120च टाके राहतील, काहीही बदलायचं नाहीये. एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट. आणि किती करायचं तर मार्कर पासून 7.5 ते 8 इंच ज्याला जसं लागेल तसं त्यांनी करा. तर तेवढं होईस्तर करायचं की आपली टोपीच पूर्ण होते. हा, आता हे आपण जे वाढवणार आहे ते शेवटी जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं मोठं होत आहे किंवा ढिलं पडणार आहे काठाला, तर तुम्ही शेवटी थोडंसं लहान नंबरची सुई घेऊन करू शकता. कारण यात टाके कमी नाही करतायत. टाके कमी केले तर हे डिझाईन सगळं बदलेल, त्यामुळे टाके तर कमी नाही करता येणार आपल्याला. फक्त आपण 3.5 mm ची सुई घेतली आहे पूर्ण टोपीत. तर शेवटी हवं तर तुम्ही 3 mm ची सुई घेऊन 2-4 ओळी करू शकता, म्हणजे जेणेकरून थोडासा आकार असा पसरण्यापासून वाचेल, म्हणजे पसरट नाही होणार एकदम. तर एवढं पूर्ण करून घ्या. आता आपलं एवढं पूर्ण झालंय मित्रांनो. तुम्ही जर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं या मार्कर पासून जर बघाल तर हे 8 इंच जवळपास होत आलाय पहा. अगदी एक सूत कमी आहे 8 इंचाला. आणि मी लावून सुद्धा बघितली आहे, मी यांच्यासाठीच करत आहे. तर बरोबर ती फिटिंगला व्यवस्थित होते आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर असं वाटलं की हा खालचा आकार असा खूप पसरट होत आहे, म्हणजे असा सरळ नाही तर थोडा ढिला पडतो हात, तर असा आकार होतो. तर तसा होऊ नये असं वाटलं तर आपण जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे 3.5च्या ऐवजी शेवटच्या 4 ओळी मी या 3 mm च्या सुईने केल्या. म्हणजे तेच डिझाईन ठेवून आपण थोडंसं त्याला कमी करू शकतो. तर अशी माझी ही पूर्ण झालेली आहे टोपी. आता शेवटची ओळ म्हणून आपल्याला फक्त करायची आहे. आणि ती आपण काय करणार आहे, 2 पद्धती सांगते मी तुम्हाला. एक तर पूर्ण सिंगल क्रोशेची करा, म्हणून मी एक चेन घातली इथे. आणि आता प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, अगदी पहिल्या टाक्यापासून. या 3 mm च्या सुईने करत आहे मी. तर असे सिंगल क्रोशे कसे करायचे तुम्हाला माहितच आहे. सुई आत घातली, टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1 केला. तर असं सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात करायचा. असा तुम्ही एक तर हा राऊंड शेवटचा बॉर्डर करू शकता. किंवा दुसरा म्हणजे क्रॅप स्टिचने. क्रॅप स्टिच तुम्हाला सांगितलेली आहे मी, वेगळा व्हिडिओ पण आहे आपला. तर त्यालाही असं एक चेन करायची आणि सिंगल क्रोशे सारखंच करत जायचं आहे, फक्त मागे मागे करत जायचं आहे. म्हणजे हे इथे पाठीमागे, जसं आपण हे समोर जातो तसं इकडनं बॅक साईडने, म्हणजे बॅक साईड नाही पाठीमागे जायचं आहे. तर असे 2 टाके येतील आणि मग 2चा 1 क्रॅप स्टिच. पुढच्या टाक्यात सुई घातली, परत दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 2 टाके झाले सुईवर पहा, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1 केला. परत पुढच्या टाक्यात, पुढच्या म्हणजे ऍक्च्युअल मागच्या टाक्यात सुई घातली, 2 टाके झाले आणि मग 2चा 1 केला. आणि ही जर कठीण जात असेल तुम्हाला तर साधी सिंगल क्रोशेची बॉर्डर केली तरी चालते. तर तुम्हाला जी आवडेल ती बॉर्डर करा तुम्ही. आणि मी पण पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मित्रांनो, आपली ही बॉर्डर करून पूर्ण झाली आहे बघा. आणि केवढी सुंदर दिसते बघा आपली टोपी. आणि घातल्यावर तर एवढी सुंदर दिसते जसं मी तुम्हाला पहिले दाखवलं फोटो तसा. आता ही उंचीत पूर्ण झाली आहे 10.5 इंच. आणि रुंदी याची अशी न ताणता 10 इंच आहे. ती ताणून जवळपास 11-11.5 इंच होते.
तर इतकी सुंदर ही टोपी करायला तुम्हाला खूप आवडेल, मला खात्री आहे याची. मित्रांनो, आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ, आणि कॉमेंट लिहायला विसरू नका बरं. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.